नाही व्हीव्हीपॅट हा जर घालवणार असतील काढणार असतील तर मला वाटतं त्यांनी ईव्हीएम पण काढून टाकावं ना. होऊ द्या ना बॅलेट पेपरवर मतदान. दूध का दूध पाणी का पाणी. लोकांची इच्छा आहे बॅलेट पेपरवर जाण्याची. पॉलिटिकल पॅरालिसिस झालेलं आहे. व्हीव्हीपॅट आणा, आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेतो. तुमच्याकडे व्हीव्हीपॅट नाही ना, बॅलेटवरती या. सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला काही दिवसात लागणार आहे, तर त्याचबरोबर ईव्हीएम कार्ड जे आहे ते हटवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने केलेला आहे. तर जेणेकरून अधिक राज्यात मतदान करताना ती यादी समोर येते, ती यादीच कुठे दिसणार नाही. नेमकं आपण करून जातोय कुणाला. नाही व्हीव्हीपॅट हा जर घालवणार असतील काढणार असतील तर मला वाटतं त्यांनी ईव्हीएम पण काढून टाकावं ना. होऊ द्या ना बॅलेट पेपरवर मतदान. दूध का दूध पाणी का पाणी. लोकांची इच्छा आहे बॅलेट पेपरवर जाण्याची. व्हीव्हीपॅट हे सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केलं होतं. का काढताय तुम्ही? एक तर आधीच लोकांना ईव्हीएम वर शंका आहे, त्यात त्या मतदार याद्यांवर शंका आहे, मॅनिप्युलेशनवर शंका आहे, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण झाल्या. आणि अशा परिस्थितीत इलेक्शन कमिशन असं वागणं हे नक्कीच संशयास्पद आहे. काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे सायंकाळच्या दरम्यान मतदान कुठेतरी विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या पराभवानंतर जागं झालेल्या सरकारने जे काही सरकारी यंत्रणेचा वापर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला आणि निवडणूक आयोगाने जे म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचं जे काम केलं ते लांछनास्पद आहे. काय वाटतं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये हे सर्व हटवल्यानंतर कुठेतरी वेगळं चित्र. नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही कशाला हटवता ना. तुम्ही घ्या ना बॅलेट पेपरवर मतदान घ्या ना. तुमच्याकडे तयारी करायला वेळ आहे ना. तयारी करायला वेळ आहे ना तुमच्याकडे. मी जसं म्हणालोय ना की पॉलिटिकल पॅरालिसिस झालेलं आहे. आमच्याशिवाय त्याच्या विरोधात कोणी लढणार नाही किंवा ती मागणी करणार नाही. किंवा तुम्ही म्हणा ना व्हीव्हीपॅट आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेत नाही, बायकॉट. व्हीव्हीपॅट आणा, आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेतो. तुमच्याकडे व्हीव्हीपॅट नाही ना, बॅलेटवरती या. आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की व्हीव्हीपॅट हे कंपल्सरी आहे. तरी निवडणूक आयोग अशा रीतीने कसं निर्णय. काय मी जसं म्हणालो की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आता म्हणते आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करणार. थोडक्यात बंड आहे ते. हे विरोधक नुसते दृष्ट्या शक्य नाही. ते एकदा निर्णय तुम्ही दिलात की बा सिम्बॉल आणि पक्ष यांचा आहे. निवडणूक आयोगाने नाही तो आता सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे, बरोबर आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे. आता निवडणूक आयोगाकडे पाठवलं कोणी? कोर्टानेच पाठवलं. एवढं तुम्ही तपासा ना, आमच्याकडे घेऊन या. तो निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वतीनेच निर्णय आहे. त्याच्यामुळे एका बाजूने त्यांचाच निर्णय आहे तो. ठाकरे